भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिन वाट तुझी, तुका म्हणे मज लागलीसे भूक, ठाऊनी श्रीमुख दावी देवा. जय सियाराम मंडळी, मी सौ जयश्री नितीन लोखंडे आपणा सर्वांचे मराठवाडा वसुंधरा पायी दिंडी 2025 मध्ये सहर्ष स्वागत करते. पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून साकारलेली ही वसुंधरा पायी दिंडी जी निघाली आहे रामानंद संप्रदायाच्या उपपीठ मराठवाडा श्री क्षेत्र माऊली माहेर सिमुरगाव येथून 28 सप्टेंबर 2025 रोजी. आज 20 ऑक्टोबर 2025 या दिंडीचा शेवटचा टप्पा म्हणजेच 23वा दिवस. सर्वच यात्रिकींच्या मनामध्ये उत्कंठा ती म्हणजे गुरुभेटीची. आजचा दिवस अतिशय मंगलमय भावनांनी ओथंबलेला आणि अतिशय आनंदात अध्यात्माच्या आनंदामध्ये भरलेला आहे. 23 दिवसाच्या प्रदीर्घ प्रवासानंतर आज अखेर सर्व यात्रिकी आपल्या ध्येयस्थानी म्हणजेच श्री क्षेत्र नाणीजधाम येथे काही तासांतच पोहोचणार आहे. चला तर मग आपणही या वसुंधरा पायी दिंडीमध्ये सहभागी होऊयात, या अभूतपूर्व प्रवासात सहभागी होऊयात आणि श्री क्षेत्र नाणीजधाम कडे मार्गक्रमण करूयात. आज नरक चतुर्दशीची पहाट आणि आजची पहाट काहीतरी वेगळीच आहे. नरक चतुर्दशीचा पवित्र दिवस उगवतो आहे. थंडगार वाऱ्यात थोडासा गार ओलावा आहे. जणू निसर्गही या पवित्र पहाटे नतमस्तक झाला आहे. अंधार मागे सरकत आहे. आकाशात हलकी केशरी झाक उमटली आहे. अशा पवित्र वेळी सर्व यात्रिकींनी लवकर उठून अभ्यंग स्नान करून गुरूंना भेटण्याआधी शरीर मन शुद्ध केले आहे. जसा सूर्य उगवून अंधार घालवतो त्याचप्रमाणे या दिवशी स्नानाने आणि भक्तीने मनातील अशुद्धता नाहीशी होते. सर्वच यात्रिकी व भाविक भक्तांच्या उपस्थितीत पवित्र पहाटेची सुरुवात घंटा, शंख, टाळ, मृदुंग यांच्या सुरेल नादात काकड आरतीने झाली. आजच्या वातावरणात एक वेगळाच पवित्र गंध पसरला होता. गुरूंचे निर्गुण स्वरूपाचे प्रतीक असलेल्या सिद्ध पादुका आज सजल्या होत्या. फुलांनी, हळदी कुंकवाने आणि भक्तीच्या सुवासाने. यजमानांच्या हस्ते पूज्यपाद रामानंदाचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे वेदसंपन्न पुरोहितांद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत पूजन संपन्न झाले. मंत्रोच्चारांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. प्रत्येक मंत्रात श्रद्धेचा स्वर आणि प्रत्येक अर्पणात भक्तीचा भाव. फुलांच्या वर्षावात सुगंधी धूपांच्या लहरींनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता. सर्व यात्रिकी व भाविकांनी मानस पूजेचा लाभ घेतला. परंतु प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू, हृदयात कृतज्ञता आणि मनात गूढ शांतता. जणू आज नरक चतुर्दशीचा प्रकाश केवळ बाहेर नव्हे तर प्रत्येकाच्या अंतःकरणात उजळला होता. अशा भावपूर्ण वातावरणात धूपारती संपन्न झाली. तदनंतर
दिंडी प्रशासनातर्फे सर्वच यात्रिकी व भाविक भक्तांसाठी चहापानाचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. आता वेळ झाली प्रस्थानाची आणि डोळे लागले श्री क्षेत्र नाणीजधामकडे. फुलांनी, हारांनी, दिव्यांनी सजलेला रथ जणू भक्तीचे साक्षात सिंहासनच वाटत होते. प्रत्येक यात्रिकेच्या मनात अनामिक आनंद आणि डोळ्यात आनंदाश्रू. टाळ मृदुंग नामाच्या गजरात पूज्यपाद रामानंदाचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना पुन्हा या दिव्य रथामध्ये विराजमान करण्यात आले आणि वसुंधरा पायी दिंडीने अतिशय जल्लोषात पुढील मार्गावर प्रस्थान केले.
महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी. दिवाळी प्रकाशाचा आनंदाचा सण, पण यंदाची दिवाळी आहे भक्तीच्या प्रकाशाने उजळलेली. हजारो यात्रिकी त्यांचे गुरु पूज्यपाद रामानंदाचार्यजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त 23 दिवसांचा प्रदीर्घ प्रवास करून आता पोहोचणार आहेत श्री क्षेत्र नाणीजधाम येथे. प्रत्येक पावलात नामस्मरणाचा नाद, प्रत्येक श्वासात श्रद्धेचा स्पर्श, प्रत्येक घामाच्या थेंबात गुरुभक्तीचा सुवास. कधी कडक उन्हात, कधी मुसळधार पावसात, थकवा, भूक, तहान यांच्या ध्येयामध्ये कोणीच आडवे येऊ शकले नाही. कारण ध्येय एकच, गुरूंच्या दर्शनाची आस, त्यांच्या चरणी विसावण्याची तृष्णा. कारण जिथे गुरु असतात तिथेच प्रकाश असतो, तिथेच दिवाळी असते. उद्या या पवित्र भूमीवर दिवाळी आणि गुरूंचा आशीर्वाद एकत्र येणार आहेत. यात्रिकांच्या चेहऱ्यावरचे तेज म्हणजे खरी दिवाळी आणि त्यांच्या अंतःकरणातील आनंद म्हणजे गुरूंच्या कृपेचा दिवा. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी. पायी चालत चालत वसुंधरा संवर्धनाचा संदेश आपल्या प्रत्येक पावलातून देत ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे हॉटेल जिव्हाळा, करंजारी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी. आजचा नाश्ता काही साधा नाही, कारण आजच्या नाश्त्याचे अन्नदाते आहेत यात्रिकींचे गुरु स्वतः पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी. या प्रसंगी भक्ती, प्रेम आणि कृपाभाव यांचा अद्भुत संगम झाला होता. प्रत्येक घासात आशीर्वादाचा स्वाद होता, प्रत्येक चवीत गुरूंच्या कृपेची अनुभूती. सर्वांनीच अल्पोपहाराचा आस्वाद घेतला, परंतु मनात एकच भावना, हे अन्न नव्हे, हा तर गुरूंचा प्रसाद आहे. सर्वच यात्रिकींना आज गुरूंनी अन्नरूपी आशीर्वाद दिला. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली श्री क्षेत्र नाणीजधाम या पवित्र भूमीत वसुंधरा पायी दिंडीचे आगमन होताच सर्वच भक्तगणांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण स्वागत केले. पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज, सहकुटुंब म्हणजेच सौभाग्यकांक्षिणी उमेश्वरीताई, चिरंजीव देवयोगी महाराज, चिरंजीवी सिंधुरांबिकाताई उपस्थित होते. परमपूज्य दादाश्रींच्या हस्ते पूज्यपाद रामानंदाचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने वेदसंपन्न पुरोहितांद्वारे विधिवत पूजन संपन्न झाले. दादाश्रींनी सर्व यात्रिकींचे भरभरून कौतुक केले, तसेच दीपावलीच्या शुभेच्छा रूपी आशीर्वाद देखील दिला. या आशीर्वादाने सर्वच यात्रिकींचा उत्साह द्विगुणित झाला
आणि त्यांनी नाथांच्या माहेराकडे निघण्यासाठी प्रस्थान केले. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तसंच सेवेकरींचं तसंच धामयात्रेंचं आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करत आहोत. नाणीजगाममध्ये आज स्वामीजींच्या जन्मोत्सवानिमित्त आपण ही दिंडी घेऊन येत असतो. ही भली मोठी दिंडी या ठिकाणी आणलेली आहे. दिंडीमध्ये वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जावं लागत असतं, वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत असतात. परंतु जसा एखादा तपस्वी ज्या पद्धतीने तपाला बसतो आणि वेगवेगळे मन चंचल करणाऱ्या घटना त्याच्या साधनेमध्ये खंड पाडण्यासाठी येतात, अशा अनेक गोष्टी घडत असतात. परंतु त्या सगळ्यांवरती मात करून आपण माऊलींप्रतीची ही जी श्रद्धा आहे, ही दृढ श्रद्धा या दिंडीमधून आपण साकार केलेली आहे. आणि माऊली नक्कीच त्याच्यामुळे आपल्या सर्वांवरती खुश झालेले आहेत. आणि ही वाढदिवसाची अनोखी भेट आहे. भक्ताकडून देवाला काय भेट भक्त काय देवाला भेट देणार, तर भक्त त्याचा भाव जो असतो तोच भेट करू शकतो त्याच्या जन्मदिनी, त्याच्या वाढदिवसा दिवशी. आणि ते मला वाटतं जे आम्ही पुण्य नाही केले, तुम्ही पुण्य आमच्यापेक्षा केले. कारण तुम्ही माऊलींसाठी एवढ्या दूरवरून चालत आला, एवढे दिवस चालत आला. त्यामुळे मला खूप आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय. तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि आज दिवाळी सुरू झालेली आहे. त्या दिवाळीच्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या छान छान शुभेच्छा देतोय. आणि आपण भाग्यवान आहोत सगळे की आज ही दिवाळी आपल्याला गुरुछायेमध्ये साजरी करायला मिळणार आहे ना. तर आज दिवाळी आहे, उद्या दिवाळी आहे आणि दोन्ही दिवस, उद्या लक्ष्मीपूजन पण आहे. तर दोन्ही दिवस ज्यांना आपण सर्वस्व मानलेले त्यांच्या खुशीमध्ये, त्यांच्या छत्रछायेमध्ये आपल्याला हा योग आलेला आहे. आणि त्यामुळे खरंच आपण सार्थक केले, मला असं म्हणायला कमीपणा वाटत नाही की सार्थक केलेलं आहे आपण आपलं आयुष्य. दिल्लीमध्ये ज्यांनी व्यवस्थापन सांभाळले, मी आता पाहिलं डॉक्टर लोकांची पण टीम आहे आपल्याकडे, जेवण बनवणाऱ्यांची टीम आहे. सगळ्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे. म्हणजे असं कुणी काम म्हणून नाही केलं तर त्याच्यामध्ये सेवा दिसत होती, भक्ती दिसते. ते वागण्या बोलण्यात सगळ्यामध्ये ते दिसत असते ना. दाखवणं हे वेगळं असतं
आणि दिसून येतं ते वेगळं असतं. ते मला दिसून आलं आणि मला खूप बरं वाटलंय. तर मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पण करतो आणि दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आता एवढ्या दूरवरून चालून आलेले आहेत. आता कुठे आलो आपण? आश्रमात आलेलो आहे. आश्रमाचा अर्थच असं आहे की जिथे सगळा श्वास, सगळा भार आपण देवावरती टाकतो. तर आपल्या गुरूंवरती आता भार टाकायचं आहे आणि मस्त वारीचा आनंद घ्यायचा. म्हणजे आलेला थकवा जे काय असेल ते सगळं आपोआप निघून जाईल आणि प्रसन्नता वाटेल. सगळ्यांना माऊलींचे आशीर्वाद मिळतील आणि मोठ्या जल्लोषात माऊलींचा आपण वाढदिवस साजरा करूया. तर आता मी सगळ्यांना विनंती करेन की स्वागत झालेलं आहे आपलं. आपण आता मंदिराकडे जाऊया. थोड्याच वेळाने गोव्याची पण दिंडी येणार, त्यांचंही स्वागत करूया. आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून शुभेच्छा. देवयोगी महाराज पण आले, सिंधुरा अंबिका पण आलेले आहेत तुमच्या सगळ्यांच्या स्वागतासाठी. ओमेश्वरी ताई आल्यात, आपले आबा आलेले आहेत, ज्येष्ठ गुरुबंधू आमच्या बरोबर भागवत साहेब आलेले आहेत. अशी सगळीच माणसं तुमच्या सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी आनंदाने आम्ही आलेलो आहोत आणि तुमचं छान असं मनापासून आम्ही स्वागत केलं आहे. त्यामुळे आता माझंच गाजत दिंडी आता पुढे जाऊ द्या. आणखी तिकडे गेली की मस्तपैकी कुठलं तरी झाड पाहायचं, आणखी सगळं आता आलेलं थकवा सोडून द्यायचं आहे. आपण आलेलो आहोत आपल्या माहेरामध्ये आणि दिवाळीचा आनंद घ्यायचा आहे सगळ्यांनी. जय सियाराम. नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी
थेंब थेंब पावसात उष्ण उन्हात चालली, गुरूंच्या नामे ही पावले भक्ती भावाने निघाली. नसे तमाश्रमांची नसे विश्रांतीचा विचार, सुंदर गडाकडे निघाला भक्तांचा हा दरबार. रस्ते खडतर होते पण मनातील विश्वास अजिंक्य, प्रत्येक पावलात नामस्मरण, प्रत्येक घामाच्या थेंबात समर्पण. प्रत्येक दिवसाचा प्रवास म्हणजे शरीराचा नाही तर आपल्या अंतरात्म्याची जणू परीक्षाच होती. आज या सर्व थकव्याला विसरून नयनात अश्रू आणि ओठांवर जय घोष घेऊन हे सर्व यात्रिकी हरिद्वारवर पोहोचले आहेत. या सर्व यात्रिकींवर युवांनी पुष्पवृष्टी केली. या पुष्पवृष्टीने सर्वांचे डोळे पाणावले. अशा या प्रवासाला जणू त्यांना पूर्णत्व लाभले. मन शांत झाले, आत्मा तृप्त आणि अंतकरण गुरूंच्या कृपेने ओथंबले होते. नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी हरिद्वारहून पुढे पुढे सरसावत वसुंधरा पायदिंडी पोहोचली आहे वरद चिंतामणी मंदिराजवळ. या ठिकाणी वेदसंपन्न पुरोहितांद्वारे पूज्यपाद रामानंदाचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत पूजन करण्यात आले आणि सर्व यात्रिकींनी पुढे महाद्वारकडे प्रस्थान केले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया.
स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी महाद्वारातून चालताना प्रत्येकाचीच उत्कंठा शिगेला पोहोचली होती. पावले आपोआपच टाळांच्या ठेक्यावर नाचायला लागली होती. अशा जल्लोषात वसुंधरा पायी दिंडीचे प्रभू रामचंद्रांच्या मंदिराजवळ वेदसंपन्न पुरोहितांद्वारे सिद्ध पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच औक्षण संपन्न झाले व सर्व यात्रिकी निघाले मुख्य मंदिराकडे. माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली मुख्य मंदिराजवळ वसुंधरा पायी दिंडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रत्येक यात्रिकेचे मन भरून आले होते. मनात एकच भाव, गुरु म्हणजे श्रद्धा, गुरु म्हणजे आदर, गुरु म्हणजे जणू काही आईचा पदर. या आपल्या आईनेच आपल्याला इथपर्यंत आणण्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता. प्रेक्षकांचे डोळे देखील पाणावले होते. आणि याच मंगलमय प्रसंगी वेदसंपन्न पुरोहितांद्वारे सिद्ध पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले, औक्षण करण्यात आले व सिद्ध पादुकांना प्रथम ब्रह्मलीन समर्थ सद्गुरू काळसिद्धेश्वर बाप्पांना भेटवण्यात आले. नंतर संत शिरोमणी गजानन महाराजांना भेटवण्यात आले. तदनंतर जगद्गुरू रामानंदाचार्यजी यांना नमन करून सिद्ध पादुकांना मुख्य मंदिरात विराजमान करण्यात आले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी
अशा पद्धतीने आपण या वसुंधरा पायी दिंडीतील प्रत्येक यात्रिकीच्या चेहऱ्यावर ध्येयपूर्तीचा आनंद पाहिला. 23 दिवसाचा प्रदीर्घ प्रवास करत वसुंधरा संवर्धनाचा संदेश देत सर्व यात्रिकी श्री क्षेत्र नाणीसधाम येथे पोहोचले आहेत. सर्व यात्रिकी तसेच भक्तगण या सुंदर गडावर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे तो क्षण म्हणजे पूज्यपाद रामानंदाचार्यजी यांचा जन्मोत्सव सोहळा. तसेच या दिवशी दीपावली सुद्धा आहे. त्यामुळे चला तर आपण येथे विश्रांती घेऊया आणि उद्या 21 ऑक्टोबर रोजी तेजपुंज प्रभूंच्या जन्मोत्सव सोहळ्यात तसेच दीपावलीच्या उत्सवात सहभागी होऊन या उत्सवाचा आनंद घेऊया. जय सियाराम.